दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर आता बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार आता अंतिम मतदार यादी 10 मार्चला म्हणजेच काल जाहीर करण्यात देखील आली. बारामती विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदार संख्या 3,83,767 अशी नोंद झाली आहे आणि त्यानुसार मतदार यादीमध्ये दावे आणि हरकती सादर करण्याची प्रक्रिया देखील 9 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या दरम्यान झाली होती आणि त्यानंतर आता छाननी करून ही अंतिम यादी प्रकाशित करण्यात आली आहे. बारामती विधानसभा सीट रिक्त झाल्यामुळे आता निवडणूक आयोग आणि प्रशासनामध्ये पोटनिवडणुकीची तयारी सुरू करण्यात येते. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यामुळे आता पुढच्या टप्प्यामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम, उमेदवारांची नोंदणी आणि प्रचार देखील सुरू होणार आहेत अशी माहिती आता समोर येते. बारामतीचे प्रतिनिधित्व अनेक वर्ष अजित पवार यांनीच केलं होतं. त्यांच्या आता अकाली निधन झाल्यामुळे हा विधानसभा जागा रिक्त झाली आहे आणि पोटनिवडणूक लढवण्याची जबाबदारी आता पक्ष आणि उमेदवारांना येणार आहे असं देखील म्हटलं जात आहे. ही पोटनिवडणूक बारामतीसारख्या महत्वाच्या मतदारसंघामध्ये कधी आणि कशी पार पडेल, आता याकडे सत्ताधारी आणि पक्षांचं लक्ष लागलंय. याची अधिकृतपणे तारीख आणि निवडणुकीचा कार्यक्रम आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.